दुसरीकडे मराठवाड्यात आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवलेत। हिंगोली, परभणी, नांदेड या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवलेत। पहाटे 1:37 रिश्टर स्केलवर अंदाजे 4.1 तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती मिळते। तर भूकंपाचे धक्के जाणवल्यानं नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाहीये, तरी मात्र घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सोबतच जनावरं सुद्धा सैरभैर झाल्याचं पाहायला मिळतंय। ही 3 दृश्य आपण पाहतोय। हिंगोलीतल्या भूकंपाचा सीसीटीव्ही समोर आलाय। कशा पद्धतीनं हादरे बसलेत, दुसरीकडे घराचं नुकसान झालेलं आहे आणि या भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिक तर सैरभैर झाले, मात्र गोठ्यातली जनावरं सुद्धा सैरभैर झाल्याचं पाहायला मिळालं। आणि आता गावाकडच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्री 1:37 4.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा मोठा धक्का जाणवलाय। त्यानंतर पहाटेपर्यंत पुन्हा एकदा आणखी 2 धक्के बसलेत। भूगर्भातून झालेल्या गूढ आणि मोठ्या आवाजामुळे वसमत, कळमनुरी, औंढ, नागनाथ आणि हिंगोली शहर हादरलंय। भीतीपोटी अनेक नागरिक रात्रभर घराबाहेरच थांबले होते। या भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यातल्या पांगरा, शिंदे आणि शिरळी भागात आहे। हिंगोली जिल्हा भूकंपानं पुन्हा हादरलाय। काही तासांमध्ये 1 नव्हे तर 4 भूकंपाचे धक्के जाणवलेत। या 4 भूकंपानंतर नागरिक भयभीत झाले होते। मात्र सोशल मीडियावर अजून मोठा भूकंप येणार अशी चर्चा सुरू होती। त्यानंतर हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः व्हिडिओ बनवत अफवांवर विश्वास ठेवू नका, भूकंपाला घाबरू नका, प्रशासन सतर्क आहे असं आवाहन केलंय। हिंगोलीतल्या भूकंपानंतर लोकांसह जनावरं सुद्धा भयभीत झाली आहेत। हिंगोलीच्या टाकळ गव्हाण इथं एका गायींच्या गोठ्यांमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात भूकंपाची दृश्य कैद झाली आहेत। एकाच रात्रीत सलग 4 वेळा भूकंप झाला, त्यामुळे नागरिकांसोबतच जनावरं सुद्धा भयभीत झाली। पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटनेतलं बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। आतापर्यंत एकूण 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलंय। नंदुरबार जिल्ह्यात पावसाचं आगमन झाल्यानं शेतकरी बियाणं खरेदीसाठी कृषी केंद्रांवर गर्दी करतायत। मात्र मान्सूनच्या महिनाभराच्या विलंबामुळे पेरण्या लांबणीवर पडल्यात। उशिरा पेरणीमुळे पिकांवर रोगराईचा धोका वाढण्याची शक्यता आहे। काढणीच्या वेळी शेतमालाला योग्य भाव मिळेल का अशी चिंता शेतकऱ्यांना सतावते आहे।